ॲरेंज मॅरेज अंतिम भाग. त्यांची पहिली रात्र संपते. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून ती घरातली कामं करत होती. पण पहिल्यांदाच संबंध झाल्यामुळे तिला थोडा त्रास होत होता आणि थकवाही आल्यासारखं वाटत होती. पोटही दुखत होते. तिला होत असलेला त्रास तिने सासूला सांगितला. पण सासूने सांगितले होते, असं पहिल्यांदाच संबंध आल्यावर तू जास्त लक्ष देऊ नकोस, कामात मग्न राहा, म्हणजे तुला त्रास जाणवणार नाही, असं म्हणून तिला पुन्हा कामाला लावले. शेवटी सासू ती सासूच असते ना. आई असती तर म्हणाली असती आराम कर आणि आराम करायला लावला असता. सायलीला प्रत्येक गोष्टीवरून लग्नाच्या आधीचे दिवस आठवत असतात. पण आता कर्तव्य समोर होतं. आईने केलेले संस्कार लक्षात ठेवून ती सर्व कर्तव्ये पार पाडत होती. कुठलीही तक्रार न करता आज रात्री ती थकल्यासारखी झाली होती. ऋषिकेशच्या नजरेत तिचा थकवा जाणवला होता. जेवण करून सगळं आवरून ती पुन्हा मधला दरवाजा लावून झोपायला आली होती. तसे ऋषिकेशने तिला जवळ बसवून विचारले. ऋषिकेश सायलीला म्हणतो, काय झालं? आज तू खूप थकल्यासारखी दिसतेस. तब्येत ठीक नाही का तुझी? सायली म्हणते मान खाली घालून, हो, आज सकाळपासून मला त्रास होतोय. डोळ्यात पाणी दाटून तिनं ते सांगितलं होतं ऋषिकेशला. ऋषिकेश म्हणतो, मग आराम करायचा ना. तू माईला का नाही सांगितलं तुझी तब्येत ठीक नाही ते? मी तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो किंवा माई घेऊन गेल्या असत्या, असा ऋषिकेश म्हणतो. सायली म्हणते, मी सकाळीच माईंना सांगितले होते, पण माई म्हणाल्या पहिल्यांदा असं झाल्यावर त्रास होतो, कामात मग्न राहा, म्हणजे त्रास जाणवणार नाही. त्यांनी हे सांगताना तिच्या डोळ्यातले पाणी ऋषिकेशच्या हातावर पडले. तसे त्याच्या लक्षात आले की सायली रडत आहे. तो तिचा चेहरा वर करतो व अश्रूचा बांध फुटलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की ती इमोशनल झाली आहे. तिला मिठीत घेऊन शांत करतो. मग ती थोडी शांत होते. मग ऋषिकेश तिला विचारतो, काय झालं अचानक? तू का रडलीस का? सायली म्हणते, पुन्हा डोळे भरून आणते आणि म्हणते, मला आज माझ्या मम्मीची खूप आठवण येत होती. ती माझ्याजवळ असती तर मला तिने दिवसभर जागचं उठूच दिलं नसतं, आराम करायला सांगितलं असता, झोपताना मला जवळ घेऊन झोपली असती. ऋषिकेशच्या लक्षात येतं त्याच्या आईचा हलगर्जीपणा. त्याला खूप राग येतो आणि सायलीचे त्याला खूप वाईट वाटतं. पण आता राग बाजूला ठेवून तो तिला तिच्या मिठीत घेतो, हलकेसे कपाळावर किस करतो आणि तिला पोटाला मालिश करून झोपवतो. ती खूप थकल्यामुळे लगेच झोपून जाते. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठणार तर ऋषिकेशने तिला उठू दिले नाही. थोडं दाबून झोपायला सांगितले. रोज 5ला उठणारी सायली आज 7 वाजेपर्यंत झोपली होती. त्यामुळे सासूबाईची कुरकुर चालू झाली होती. हे ऋषिकेशच्या लक्षात येताच त्याच्या आईला तिने केलेल्या हलगर्जीपणामुळे झोपली सायली. आपल्या घरी लग्न करून आली ती सून आहे, आपल्या घरची आणि माझी बायको आहे, मोलकरी नाही. तू तिच्या अंगावर संपूर्ण घराची जबाबदारी टाकली आहे. तुला समजले पाहिजे, ती छोट्या कुटुंबातून आली आहे आणि आपले कुटुंब मोठे आहे. तिला लगेच एवढ्या कामाचा लोड कसा झेपेल? त्याला त्रास होत असताना तू तिला आराम करायला लावण्याऐवजी कामात गुंतून ठेवले. हे मला अजिबात आवडलं नाही, आईला ऋषिकेश म्हणतो. ऋषिकेशची मनधरणी म्हणून त्या बोलल्या, चुकले माझे, माझ्या लक्षात आलं नाही ही साधी गोष्ट. मनात म्हणाल्या, लग्नाला 15 दिवस झाले नाही तर माझ्या मुलाचे कान भरले. शेवटी सासू आहे ती बाबा. त्या दिवशी ऋषिकेश ऑफिसला सुट्टी घेतो. सायलीला पण बरं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी हनीमूनला जायचे होते, पण सायलीला अजूनही काहीच खबर नव्हती. सायलीचं आवरून झाल्यावर ऋषिकेश म्हणाला, चल आपण जरा बाहेर फिरून येऊ, तेवढंच तुला फ्रेश वाटेल. ती तयार होती. हलकी फुलकी साडी घालते, सिंपल आवरते. आज पहिल्यांदाच दोघे 2 व्हीलरवर फिरायला जाणार होते. नेहमीसारखीच आज सायली खूप सुंदर दिसत होती. ऋषिकेश तिला सारखं गाडीच्या आरशातून बघत होता. एक वेळ तिचीही नजर आरशात गेली तेव्हा त्यांनी तिच्याकडे बघून डोळा मारला. ती खूप लाजली आणि हळूच पाठीवर मारलं आणि बोलली, काय हो,
भर रस्त्यात तुमचा आगाऊपणा खूप चालला आहे. लोक काय म्हणतील? त्यावर ऋषिकेश म्हणतो, ते कशाला काय म्हणतील? मी माझ्या बायकोला डोळा मारतोय, त्यांच्या बायकोला मारतोय का? ते काही बोलायला. त्यात गाडीच्या मागच्या सीटवर बायको बसलेलं फील काही वेगळंच होतं त्यांच्यासाठी. त्यात अजून एक भर म्हणजे ती त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बसली होती. मग साहेब अजूनच जोशात होते. दिवसभर फिरले, दोघांनी खूप शॉपिंगही केली. मग शेवटी तिला गिफ्ट देण्याची वेळ आली. तो तिला गार्डनमध्ये घेऊन गेला. तिथे तिच्या हातात दोघांच्या हनीमूनची तिकिटे ठेवली. तिला समजले नाही म्हणून अगदी निरागसपणे विचारले, काय आहे हे? मग त्यांनी सांगितले, आपण उद्या आपल्या हनीमूनला चाललो आहोत. ती जाम खुश झाली, पण तेवढीच लाजलीही. आता मी तुला एवढे सांगू शकतो, तिकीट तिच्या हातातून घेत तो म्हणाला. सायली म्हणते, म्हणजे? ऋषिकेश म्हणतो, म्हणजे आपण हनीमूनला कुठे कसे जाणार आहे हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. उद्या सकाळी 9 वाजता जायचे आहे. त्यामुळे आता आपण बाहेरच डिनर करून घरी जाऊया आणि गेल्या गेल्या बॅग पॅकिंग करू. ठरल्याप्रमाणे दोघे डिनर करून घरी जातात आणि बॅग पॅकिंग करायला घेतात. सायली आणि ऋषिकेश दुसऱ्या दिवशी सकाळीच हनीमूनला जाण्यासाठी घरातून बाहेर पडतात. एअरपोर्टवर सोडायला ऋषिकेशचे 2 मित्र आलेले असतात. सायलीचा पहिल्यांदाच विमानाचा प्रवास होणार होता म्हणून ती खूप नर्वस असते. एखाद्या लहान मुलीसारखी ऋषिकेशच्या मागे फिरत असते. सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावर फायनली दोघं विमानात बसतात. खूप घाबरली होती सायली. विमानाने आकाशात झेप घेतली तेव्हा ऋषिकेशने तिला आधार देत हळूहळू नॉर्मल केलं आणि आता तिला विमानातून खालचा नजारा बघण्यात गुंतवून, ज्यामुळे सायलीची भीती कुठेतरी गायब झाली होती. असाच काही तासांचा प्रवास करून दोघेजण त्यांच्या हनीमून स्थळावर पोहोचतात. ऋषिकेशने सगळीकडे नजर जाईल तिकडे पाणी अशा ठिकाणी बोटमधले हॉटेल बुक केले होते. खूप सुंदर होता आजूबाजूचा निसर्ग. सायली तर हे सगळं पाहून थक्क झाली होती. तिला विश्वास बसत नव्हता की तिने विमानातून प्रवास केला आणि आता तिने स्वप्नात पण इतकं सुंदर दृश्य पाहिलं नसतं. अशा ठिकाणी तिला ऋषिकेश घेऊन आला होता. तिला खूप आनंद झाला होता हे सगळे बघून. पहिल्यांदाच ती एवढ्या लांब फिरायला आली होती, त्यामुळे तिला सगळंच खूप छान वाटत होतं, सुंदर वाटत होतं. त्यात नवीनच लग्न झालेलं, आपल्यावर खूप प्रेम करणारा नवरा आपल्यासोबत असल्यावर अजून काय हवं एखाद्या मुलीला. सायली साधी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील असते, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीचं तिला खूप छान वाटत असतं. पण आता ती जिथे आहे ते ठिकाण आणि तिथे येताना केलेला प्रवास तिच्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा आनंद असतो. असं म्हणतात, आपण आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टीची अपेक्षा करतो, मनात त्याबद्दल लोभही ठेवतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला सहसा करून मिळत नाही. पण आता कुठलीच अपेक्षा न करता लहानातल्या लहान गोष्टीमध्ये पण खुश आणि समाधान असतो. तेव्हा आपल्याला आपण स्वप्नातसुद्धा विचारही कधी केला नसेल असं सगळं सूट न मागता मिळतं आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. असेच काही सायलीच्या बाबतीत झालं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ऋषिकेश खूप आनंद असतो, कारण त्यांनी जे काही हनीमून ट्रिपचं ठरवलं ते सायलीला आवडणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि तसंच झालं. त्यांनी केलेला प्लॅन यशस्वी झाला. दोघेही 4 ते 5 दिवसासाठी तिथे आलेले असतात, त्यामुळे मनसोक्त आनंद घेतात, खूप फिरतात आणि जमेल तितका जास्त रोमांसही करतात, कारण इथे कोणी येण्याची भीती नव्हती ना कोणी डिस्टर्ब करण्याची भीती नव्हती. हे 2 जीव ह्या काही दिवसात अखंड एकमेकांच्या प्रेमात बुडतात, खूप प्रेम लुटतात एकमेकावर. असं नाही की ते शरीराने पहिल्यांदाच येत आहेत. हनीमूनला येण्याआधी घरातच ते एकत्र आले होते, पण इथे त्यांच्यात तिसरा कोणीच नसल्यामुळे मनसोक्त एन्जॉय करतात. ऋषिकेश तर सोडतच नसतो तिला. तिचा आपली लाडीगोडी लावून त्याच्या मिठीमध्ये कशीबिशी सुटण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ऋषिकेश तावडीत सापडण्याची तेव्हा पूर्ण कसर भरून काढत होता. असेच त्यांच्या आनंदाचे प्रेम करण्यात, एकमेकांच्या जास्तीत जास्त समजून घेण्यात हनीमून संपतो आणि ते पुन्हा घरी येतात. भाग आवडल्यास कहाणीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.